लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावे, सामना चालू करावा, वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. स्कोरर रेडी, मॅच ऑन. पहिलाच चेंडू अवांतर पंचांनी घोषित केलेला वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 1. पहिला चेंडू, 1 चेंडू 2 धावा. 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारल्यावर 1100 रुपयाचा रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून आलेला आहे. पॉइंट बरोबरच झाल्यास बॉल आउट करण्यात येईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. आणि 4 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 3 बॉल 3 चौकार मारल्यास 1100 रुपयाचा रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून देण्यात येणार आहे. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकल्यावरती बॉल आउट होणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. किसन बॉलिंग टाकतायत. अवांतर चेंडू, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 7 आणि ही 1 धाव. आठ धावा. आठ धावा. धावसंख्या 8 आहे. स्कोरर सांगतायत 8. अशा टपलीवाला शॉट, पण धाव संख्यात 1च धाव भेटेल टपली मारल्यावर. 5 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट लेफ्ट साइडला वळवलेला हा चेंडू, 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे ती 10. 1 षटका अखेरीस धावसंख्या 10. कैलासवासी उमेश थोरात यांच्या स्मरणार्थ रूपादेवी चषक 2024 ठाणे प्रीमियर लीगचे आयोजन केलेले आहे. हा दिवस पहिला. सेकंड माईकचा आवाज वाढवावा. हॅलो, नाही तर सेल चेंज करावे कृपया करून. हा आता वाढलेला आहे आवाज. दुसरं षटक आणि चोरलेली आहे धाव. चोरटी धाव. चोरटी धाव. धावसंख्या वाढते 11. भाऊ नावाजलेला गोलंदाज ठाणे शहरातली. षटक समाप्ती. अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या लाईन वाढते. लेन पकडून भाऊला ओव्हर टाकावी लागेल. धावसंख्या झाले 12. निर्णायक सामना आहे त्या संघासाठी, मार्लेश्वर संघासाठी हा निर्णायक सामना आहे. मार्लेश्वर संघ अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात पंचांनी घोषित केलेला आहे. धावसंख्या वाढते 13. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि हा थ्रोच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. धावसंख्या झाले 15. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडू 15 धावा. काहीच महागडा असं षटक घेऊन आलेला आहे भाऊ. अमर स्ट्राईकवर आणि हा कट केलेला आहे आणि 1च धाव. कट केलेला चेंडू. धावसंख्या झाले 16. 3 चेंडू आणि हा फटकवलेला आहे. पंचांनी 1च धाव घोषित केलेली आहे कारण बाउंड्रीच्या वरून गेलेला आहे. पडद्याला जर लागलाच तरच 4 धावा आहेत.
धाव संख्या झाले 17. 4 चेंडू. अवांतर चेंडू पंचांनी घोषित केलाय. धाव संख्या झाले 18. आणि उत्कृष्ट गोलंदाजी तटवलेला एक धावेसाठी आदित्यची. फलंदाज अमर याने. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू आहे. पाहूया विकेट काढतोय का. ओ निर्धाव चेंडू. थोडासा उशीर झाला. थोडस महागड असं षटक घेऊन आले भाऊ. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन 19 धावा झालेल्या आदित्यकडून आहेत. झालेलं आहे. 2 षटका अखेरीस 19 धावा. सरासरी 10च्या आसपास आहे रॉयल रेड्डी संघाची. मार्लेश्वर संघ तिसरं षटक घेऊन आलंय. पहिला चेंडू आणि हा टोलवलेला आहे. फलंदाज 4 धावा मिळवण्यात यशस्वी. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. भाऊ ओरडतोय विकेटच्या मागून. 3 ऋषिकेश पवार यांच्याकडनं 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. जर तुम्ही 3 चेंडू 3 चौकार मारल्यास 3 चेंडू 11 आणि अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 24. समालोचन कक्षात थोडा बदल होत आहे. समालोचन करायला येते त्या विशाल पाटील. 3 चेंडू 3 चौकार मारल्यास 1100 रुपये पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडनं. RS ब्रॉडबँड नावाजलेला केबल. पुढील चेंडू आणि कट लागलेली आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 25. रूपादेवी चषक 2024 सर्व क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आणि लेग स्पिननी टाकलेला बॉल बॅट्समॅनला तो घोषित. समजला. डॉट बॉल आहे. एक धाव आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे हा. आणि खूप धावावं लागते 1 रन साठी. आणि भाऊ थोडासा धावसंख्या झाले 26. 4 चेंडू 26 धावा. तिसरं षटक मार्लेश्वर संघाकडनं. 9 चेंडू. अवांतर असा चेंडू 9च्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरकते. फलंदाजाला टोलवायचा होता पण त्यांनी वाईट साठी जज केलं. 9चा कॉल ऐकला नाही फलंदाजाने. नाही तर प्लसला चान्स होता. आणि फसवलेला आहे फलंदाजाला गोलंदाजाने. यष्टीचित मागे भाऊ दक्ष आणि ही विकेट. धावसंख्या 27. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा क्षण. हाणामारीचं षटक. 4थं षटक येणार आहे घेऊन. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. आणि फलंदाज बाद. बॉक्सच्या बाहेर सरळ सरळ षटकार. आपल्याकडे षटकार नाहीये चौकारच आहे. रॉयल रेड्डी संघ 3 ओव्हर अखेरीस 27 धावा. थोड्याशा माफक अशा धावा आहेत. आताही तुमच्याकडे शेवटचं षटक आहे. 6 चेंडू मध्ये 20 धावाही होऊ शकतात. 15ही धावा होऊ शकतात ज्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट होऊ शकतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 27. 9 जवळजवळ 9च्या सरासरीने खेळतायत. चांगली फलंदाजी आहे ही. आणि अमर. फलंदाज बाद. थेट बॉक्सच्या बाहेर. अमर हे जवळजवळ चांगलीच फलंदाजी करत होती पण तो हा चेंडू त्यांना समजलेला नसावा. त्याच्यामुळे त्यांनी ऋषिकेश सीमा रेषेच्या पलीकडे बॉल मारलेला आहे वरून. त्याच्यामुळे ते बाद घोषित देतात आहे. पुढील बॅट्समन येत आहेत गोविंद. मार्लेश्वर संघासाठी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट ऋतुराज गायकवाड.
आणि ही एज लागलेली आणि कॅच पकडलेला आहे आणि झेल बाद. स्वप्नीले चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडूमध्ये जवळ त्यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिकला चान्स आहे. पुढील बॅट्समन गणेश बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. स्वप्नील तितके चांगले गोलंदाज. बक्षीस लागलेलं आहे 3 चेंडूवर 3 चौकार. 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि चांगला- पहिलाच कव्हर स्ट्रेट ड्राईव्ह Straight 4 drive. धावा. चांगली गणेशाने फलंदाजी. मारलेलं आहे. 31 धावा 3 चेंडू 31 धावा. स्वप्नील 3 यांनी चेंडू 3 चौकार मारल्यास 1100 रुपयांचं पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडनं. चेंडू द्यायचे. चेंडू द्यायचे. वैयक्तिक पहिल्या चेंडूत त्यांनी चौकार मारून संघाची धावसंख्या पुढे सरकवते आहेत. 31 अवांतर आणि चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 32. 3 चेंडू शिल्लक. कारण तुम्ही जितका स्ट्रेट ड्राईव्ह केलाल तितकेच तुम्ही धावा जमू शकाल. राजन बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 2 चेंडू शिल्लक जवळजवळ आणि सरळ हातातच मारलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याच गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड यांच्याकडनं. आणि अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 33. आणि हा टोलवलेला 4 धावा. कडक अशा 4 धावा शेवटच्या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाले 37. रॉयल रेड्डी संघाने बनवलेले आहेत 37 धावा. जिंकण्यासाठी आव्हान आहे मार्लेश्वरसाठी 38 धावांचं. जर सामना बरोबरीत सुटला तर बॉल आउट आहे. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस. ओके, जे असेल ते निर्णय पंच देतील. पंच देण्यात येतील. पंच देतील. कृपया सर्व संघांनी एक नोंद घ्यायची आहे. ज्या संघाची समान आकडेवारी होईल त्या संघांना बॉल आउट करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचा रन रेट काढला जाणार नाही. संघर्ष आणि छावा दोन्ही संघाच्या कप्तानांनी नाणेफेकसाठी स्टेजवरती यायचं आहे. पुढचा सामना तुमचा आहे. छावा वर्सेस संघर्ष. संघर्ष विरुद्ध छावा या दोन्ही संघांनी जे कर्णधार असेल तर त्यांनी कृपया करून स्टेजशी संपर्क साधावा. कारण वेळेचा खूप आपल्याला अभाव आहे. संघर्ष आणि छावा दोन्ही संघाचे कर्णधार कृपया करून स्टेजशी संपर्क साधावा. नाही नाही 38 धावांचं आव्हान मार्लेश्वर संघासमोर. भाऊ फलंदाजीसाठी स्वतः उतरलेला आहे. ओपनर राजन. जवळजवळ झपाटा हा संघ. या संघाने अनेक नाव कमवलेला त्या संघातून खेळलेला हा राजन. रूपादेवी चषक 2024 सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. छावा संघर्ष आणि छावा या दोन्ही संघांमध्ये आता नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकीसाठी पोलार्ड आणि नंदू आलेले आहेत आणि मान्यवर व्यक्ती आपल्या टॉस उडवत आहेत. छापा मागितलाय. काटा नंदू यांनी जिंकलेला आहे. छावा यांनी काटा काढलेला आहे. काटा टॉस विन झालेले आहेत. छावा या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे तर त्यांनी कृपया करून आपला निर्णय त्वरित कळवावा. छावा वर्सेस संघर्ष आता होणारा पुढचा सामना. नाणेफेकीचा राजन. कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो छावा ग्रुपने. संघटना लिहिली
वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतात राजन. आपल्या संघासाठी काय गोलंदाजी करतायत भाऊ, तितके चांगले फलंदाज. ठाणे शहरातून खेळणारे भाऊ हे चांगले फलंदाजी करतात. तितकेच राजन लेग स्पिन बॉलर, ऑफ ब्रेक या दोन्ही शैलीने ते बॉलिंग करतात. भाऊला कितीपर्यंत ते रोखतात बघूया राजन. तितकेच भाऊ रेडी. हो, एक डाव डिक्लेअर. झाडू या पद्धतीने मारलेला भाऊ यांचा फटका. एक धाव डिक्लेअर. धाव संख्या 1. एक चेंडू, धाव संख्या 1. चेंडू आलेला आहे. दुसरा चेंडू भाऊ आणि अवांतर चेंडू. भाऊ थोडे स्टंप पीठ झालेले. करण्याच्या नादामध्ये भाऊला वाईट टाकलेला चेंडू. एष्टीचित करण्याचा प्रयत्न होता परंतु तितके फसले. अप्रतिम अशी फलंदाजी, तितकेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू 3 धावा. मार्लेश्वरसाठी 38 धावांचं आव्हान आहे. 2 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणात बदल. 9.5च्या सरासरीने हा जो रन करायचा आहे. 24 चेंडू 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. सामना कृपया करून थांबू नका, कारण तेवढ्या मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. हो, राजन यांची चांगली गोलंदाजी. मी म्हणत होतो की ते दोन्ही पद्धतीने गोलंदाजी करतात, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. राजन पण पुन्हा भरकटलेले. अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली 4, परंतु गचाल क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स होता पण त्यांनी सोडलेला आहे. दोन्ही पंचांनी निर्णय घ्यायचा आहे आरामात. आणि हे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आपल्याला. लेफ्ट हँड बॅट्समन भाऊ आणि चांगला स्ट्रेट ड्राइव्ह. स्ट्रेट खूपच चांगली फलंदाजी करतात. नो चान्स. 4 धावा. ठाणे शहरातील एक नामवंत खेळाडू आहेत भाऊ. जितके फलंदाजी चांगली करतात तितके ते गोलंदाजी देखील चांगली करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा 4 धावा. सीमा रेषेकडे बॉल. स्ट्रेट ड्राइव्ह 4 धावा. धावसंख्या झाले 13. वेगाने वाढते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. 18 चेंडूत 25 धावांचं आव्हान आहे. कृपया करून प्रेक्षकांनी पडद्यावर हात ठेवू नका, विनंती आहे. कारण पडद्याला लागला तर बाउंड्री आहे. प्रेक्षकांना विनंती करतो मी. हो, चांगली गोलंदाजी. ब्लॉकेज टाकलेला बॉल. बॅट्समनला तो समजलेला नसावा. भाऊ यांनी चांगली गोलंदाजी केली. त्रिफळाचीत. पहिल्याच चेंडूत त्यांनी विकेट घेतलेला आहे. भाऊ देखील ठाणे शहरातील एक नामवंत फलंदाज आणि गोलंदाज आहेत. बाबू मानपाडा या विभागातून आलेले आणि ठाणे शहरासाठी आपल्यासाठी संघासाठी काय करतात ते बघूया. भाऊ तन्मय, राईट हँड बॅट्समन तन्मय, लेफ्ट हँड बॉलर भाऊ.
ओ फसवा चेंडू, हलक्या हातात टाकलेला फसवा चेंडू, तो बॅट्समॅनला समजलेला नसा. तन्मय यांना भाऊ चांगली गोलंदाजी करतायत, पण थोडेसे अवांतर चेंडू. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले संघाला जर आपल्याला जिंकायचं असेल तर तितकेच चांगली गोलंदाजी करावी लागते आणि फलंदाजी बॅट्समॅनला करावी लागते. पुन्हा एक अवांतर चेंडू. ऑफ डिसिजन मारले चांगले क्षेत्ररक्षक. संघासाठी जवळजवळ 3 धावा त्यांनी अडवलेल्या आहेत. आणि भाऊ चांगले ब्लॉकेज मध्ये बॉल टाकतायत. न कळालेला चेंडू एक लेग धाव बायच्या कंप्लीट. स्वरूपात एक धाव धावण्यात यशस्वी. धाव संख्या झालेली आहे 17. 38 धावांचं आव्हान. 10 चार षटकार. चेंडू आणि 17 धाव संख्या झालेली आहे. भाऊ चांगली गोलंदाजी करतायत. डॉट बॉल. प्रेशर वाढतंय फलंदाजावर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव. ऑफ दिशेने मारलेला चेंडू. धाव संख्या पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 18. आता जवळजवळ 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकामध्ये 10-10च्या धावा संख्येने खेळायचे तुम्हाला. सामना त्वरित चालू करायचा आहे. अंपायर पंचांना विनंती आहे. जास्त सामना डिस्कस करायचा नाहीये. सामना त्वरित घ्यायचा आहे. त्वरित सुरू करायचा आहे. थांबवायचं नाही. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अमर आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतात. अमर आता बघूया आपलं तितकेच गोलंदाजी कसे करतायत अमर. तन्मय तयार. पुढील चेंडू तिसऱ्या वरती चांगली गोलंदाजी आणि एक धाव चोरण्यात यशस्वी मार्लेश्वर संघ. भाऊ स्ट्राईक वरती. वाचलेले आहेत भाऊ. 11 चेंडूत 19 धावा हव्यात. आपल्याच गोलंदाजीवर त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं अमर यांनी. अकरा चेंडू 19 धावा. अमर स्ट्राईक वरती आहेत भाऊ. आणि 4 चांगले. धावा. सुंदर Sweet असा shot. लेग साइडला तटवलेला झाडू फिरवलेली आहे 4 धावांसाठी. दहा चेंडू 15 धावांचं आव्हान राहिलेलं आहे. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण चांगले आपल्याच क्षेत्ररक्षण गोलंदाजीवरती करतात पाहायला आपल्या मिळतं इथे. गोलंदाजीवरती. आणि या 4 पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या. भाऊ यांनी कडक असा हरेश. स्ट्रेट ड्राईव्ह वाजवलेला 4 धावांचा. हरेश यांची खराब अशी फिल्डिंग. कारण जवळजवळ तुम्हाला धावसंख्या अडवायचीच आहे जेणेकरून तुम्ही विजयाच्या दिशेने जाल. 8 चेंडू मध्ये 11 धावा. अजूनही सामना अटीतटीचा आहे. केव्हाही कमबॅक होतोय. प्रेक्षकांना जरा विनंती आहे डाव्या साईडला स्टेजच्या. उत्कृष्ट अशी फलंदाजी तितकीच अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आपल्याच गोलंदाजीवर. अमर यांनी 1 चेंडू 1 धावावरती घेतले. जरा प्रेक्षकांना विनंती आहे जरा डाव्या हाताला स्टेजच्या जरा थोडस मागे व्हा. तिथे मागे कॅमेरा आहे तुमच्या. जरा थोडस
जरा थोडं विनंती आहे, जरा जरा रिक्वेस्ट आहे, जरा थोडस जरा प्लीज. कॅमेरा आहे, कॅमेरा लाईव्ह चालू व्हायला पाहिजे. ते तुमच्या मागेच कॅमेरा आहे दादा, जरा बघा कॅमेरा पण बसलाय. रिक्वेस्ट आहे थोडस. तो देतोच आहे यार. 7 चेंडू मध्ये 10 धावांचं आव्हान मार्लेश्वर संघासाठी. बघूया रॉयल रेड्डी थांबवतायत का यांना. अटीतटीची लढत, अवांतर चेंडू नोच्या स्वरूपात. धावसंख्या वाढते आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. 10 चेंडूत, सॉरी माफ करा, 7 चेंडूत 8 धावांचं आव्हान. आणि ही आत्महत्या फलंदाजाने केलेली आहे. सरळ सरळ हातात मारून पुन्हा समोरच धावलेला आहे आणि फलंदाज बाद. धावचित. 6 चेंडू 7 धावांचं आव्हान आहे. रॉयल रेड्डी संघ पुन्हा एकदा कमबॅक केलेलं आहे. 1 विकेट मिळालेली आहे तुम्हाला. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. विशाल बॅटिंग साठी आलेले आहेत. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अमर जवळजवळ गोलंदाजी आपली चांगली करत होते, पण त्यांनी 2 अवांतर चेंडू टाकून धावसंख्या मध्ये थोडी भर टाकली. भाऊ, पंचांना विनंती आहे, सामन्याच्या मध्ये जरा जास्त वेळ देऊ नका. फलंदाज बाहेरही जात आहेत. जर संघातील खेळाडूंना विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ घेतला तर पेनल्टी मिळणार आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ घेतला तर पेनल्टी देणार अंपायर. प्रोफेशनल खेळतो आपण. एक धाव भाऊ. चोरलेली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षक. जर डायरेक्ट हिट झाला असता तर भाऊ पॅव्हेलियन एंड मध्ये असते. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 7 धावा. अटीतटीची रंगतदार अवस्थेत पोचलेला सामना. 5 चेंडूत 7 धावांची आवश्यकता. आणि तटवलेला आहे. एकच चांगलं धाव मिळते. क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गणेश यांच्याकडनं. 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी, अत्यंत महत्वाच्या आहेत त्या. 4 चेंडू धाव जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 4 भाऊ. वर्सेस 6. विकेट गेल्यास 500 रुपयांचं पारितोषिक. आणि ही विकेट गेलेली आहे. 500 रुपये रोख लागू झालेले आहेत. ह्या चेंडूवरतीच होते. विकेट मिळाल्यास 500 रुपये रोख देण्यात आलेले आहेत. गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पैशांची लयलूट होते या टीपीएल मध्ये. रूपादेवी चषक मध्ये 2024 मध्ये संध्याकाळपासून जवळजवळ 15,000चं पारितोषिक इथे वाटलं गेलेलं आहे खेळाडूंना. आज रात्री चेंडू, मागेच धावसंख्या. फ्रुटीचं आयोजन केलेलं आहे. अवांतर चेंडू, स्वैर चेंडू टाकून उपयोग नाहीये. आपल्याला चेंडू एसटी मध्येच टाकायचा आहे. शेवटचे 3 बॉल 5. रंगतदार अवस्थेत पोचलेला सामना. 3 चेंडू 5 धावा. आणि भाऊनी मारलेला बाहेर. सरळ माही आए और माही बाहेर गए. बॅक टू भाऊ. पॅव्हेलियन. चांगले फलंदाजी करतात, पण त्यांनी थोडी काही केली. तर 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूत 5 धावांची आवश्यकता आहे मार्लेश्वर संघासाठी.
गोलंदाजाचं जरा नाव सांगावं. गोलंदाजाचं नाव मनीष. मनीष, तुमच्या युट्यूबच्या अकाउंट वरती 500 रुपयांचं पारितोषिक जाईल. रोख पारितोषिक 500 रुपयाचं मिळालेलं आहे. ऋषिकेश पवार यांनी तुमच्यासाठी 500 रुपयांचं विकेटसाठी एका विकेटवरती 500चं पारितोषिक लावलं होतं, ते पटकवलंय, ते तुमच्या खात्यात जमा झालंय. अरे थांबले सगळं, अरे पण हे थांबलंय सगळं. आणि टोलवलेला एकच धाव मिळते. ऋषिकेश पवार यांच्याकडनं महेश यांना 500 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. मनीष माफ करा. एक चेंडू एक आणि चेंडू. 4 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 4 धावा. एक बॉल 4 धावा. गांगुली स्ट्राइक वरती, शेताडीतला जुना फिल्डर. एक चेंडू 4 धावा. गांगुली स्ट्राइक वरती. बघूया ऋषिकेश पवार साहेब आपल्यासाठी आता इथे काय करतायत. ऋषिकेश पवार यांनी पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि गांगुली यांसाठी आव्हान आहे, एक चेंडू जर चौकार मारल्यास 500 रुपये रोख पारितोषिक आहे, प्लस सामनाही विन होईल. ऋषिकेश पवार, RS ब्रॅडबॉन्ड. RS ब्रॉडबँड. गांगुलीने जर चौका मारला तर रोहित आपल्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. इतक्या वेळ सामना थांबवायचा पंचांनी नाहीये. त्वरित चालू करायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, जरा पडद्यावरनं खाली हात घ्यायचा आहे. पडदा हा बाउंड्री आहे आपली, जरा प्लीज जरा विनंती आहे, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. एक चेंडू 4 धावा. 1000 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे श्री राजू चापले यांच्याकडनं आणि ऋषिकेश पवार यांच्याकडनं. हॅलो 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 हॅलो. एक चेंडू. फलंदाज बाद. गांगुलीने चांगला मारलेला चेंडू, पण बंद. तितकं चांगला क्षेत्ररक्षक. माईक बंद आहे. माईक बंद. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. आणि विजेत्या संघाचं अभिनंदन. रॉयल रेड्डी संघाचं हार्दिक अभिनंदन. कृपया हॅलो हॅलो हॅलो.